त्या साईड कडून चोपडा झालाय आणि पुरा जळून खाक झाला. इकडे धुवा धुवा दिसत असेल तुम्हाला. तर आज लागली होती आमच्या गावात आग. तर आम्ही आलो दुपारीच, म्हणजे दुपारी आपल्याला फोन आला होता. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तर आज आमच्या गावी लागला आहे वनवा. तर पा इकडे पूर्ण हा जळून झाला आहे खाक, आणि इकडं सागवनात पूर्ण लोकांच्या, म्हणजे आमच्या गावच्या लोकांच्या काड्या ठेवल्या आहेत, आणि त्या जर जळल्या तर पुरा हा जळूनच जाते इकडंपर्यंत आला तर. कारण की सागाचा पाला आहे तो पूर्ण वारला आहे, आणि सर्व काही कचरा वारूनच आहे. एवढ्या उन्हात तर दुपारचे 2 वाजले आहेत. आता इकडून पा किती पुरा चोपडा झाला आहे आणि पुरा जळून खाक झाला. इकडे धुवा धुवा दिसत असेल तुम्हाला. आणि तिकडं पण बहुत सारे लोक आहेत, खूप आमच्या गावातले, म्हणजे सर्वच लोक आले आहेत. आणि मी पण तिकडे विजवासाठीच जाता होता वनवा, पण थोडासा दाखवासाठी तुम्हाला दाखवता. इकडं पहा, इथूनही आग लागली आहे, तिकडून पुरा म्हणजे जळूनच किती झाला आहे पहा. म्हणजे दरवर्षी नाही, पण एक वर्षी मागे जळला होता, आणि ह्या वर्षी पण खूपच जळला. म्हणजे कोण लावला माहीत नाही, खूप दूरपासून आला आहे, जंगलापासून. तर मला पण इथं राहायला लागेल, कारण की दोन्ही साईडने झाला आहे, कधी पण कुठेही आग लागू शकते. तर मी चाललो गायचं तिकडे दुसऱ्या साईडला. पहा किती भयानक आग लागली त्या साईड कडून. काय खरी पण हा तिकडूनच लावलेला असाल बळी करून. झाडाला वाचवासाठी आगीपासून ह्या झाडालाच तोडा लागला. म्हणजे ह्या झाडानेच आम्ही आतापर्यंत हा वनवा विजवला, जो की तुम्ही पाहू शकता. इथून पुरा आता काळा काळा दिसत आहे तुम्हाला, म्हणजे पूर्ण आम्ही विजवलून ह्या साईडकडून. नाहीतर बहुतच जोरानं चालू होता वनवा, म्हणजे आग. आणि इकडून ह्या जंगलाकडून कोणीतरी लावले असतील, आणि तिकडूनच आला आहे. तर पुरा म्हणजे सापच झाल्या आहेत बांध्या, म्हणजे पुऱ्या काड्या काड्या दिसत आहेत ना. आमचं तिकडं भट्टीचा सामान होता, म्हणजे कोंडा वगैरे तणी, तो म्हणजे सगळं काही जळू शकत होता. आणि हवा पण दुपारची बहुत जास्त आहे ना, ऊनही मस्त आहे. तर तो बहुत जास्त नुकसान झाला असता. वेळेवरच फोन आला, आणि म्हणून आम्ही आलून घरून. तर एवढा इकडचा विजवलून, आणि जो सागबन होता तिकडं, तोही तो पूर्ण म्हणजे वारलाच होता. सागाचे पानं होते. तर म्हणूनच नाही का, लोकही बहुतच सारे आले गावातले, पाणी धरून आले. कोणी काही झाडत होते तो पूर्ण सागवन, म्हणजे आग नाही लागली पाहिजे म्हणून. तर त्यांनी पण तिकडं पण विजवला तो. आता माहीत नाही किती विजला का झाला, पण भरपूर लोक आले होते, कारण की त्या जंगलातून ज्या काड्या आणल्या होत्या वारल्यावाल्या, ते तिथंच ठेवल्या होत्या. तर त्या पण जळू शकल्या असत्या, म्हणून ते सर्वजण आले आणि सांभाळला वनवा. नाहीतर आज तर गेलाच होता सर्व काही. म्हणजे माहीत नसतं झालं तर पुरा जळून खाकच राहिला असता. तुम्हाला दाखवतो जळून किती जळला पहा. इकडं हा तर एवढूसच दिसत आहे, रोडाच्या त्या साईडला जळला आहे पूर्ण. म्हणजे बहुत दूर दूरपर्यंत वनवा गेला आहे. म्हणजे एवढ्या उन्हाचा आहे तडाखा, आणि ह्या पण चालू आहे म्हणजे हवा, त्याच्यामुळेच एवढा काही झाला. आता मी जात आहोत तिकडं. जास्त आग लागली होती तिकडं, म्हणजे तिकडे जास्त कचरा होता ना, म्हणून तिकडे जास्त आग लागली ना. आमच्या गावचे लोकही भरपूर सारे आले आहेत, पाणी धरून आले. कोणी असेच माझ्यासारखी फांद्या धरून आले झाडाच्या, आणि विजवत आहेत. तर चला पाहू तिकडं का चालू आहे. तर इकडं पहा, आमच्या गावचे लोक दिसत असतील तेवढे, म्हणजे का असे फांद्या वगैरे झाडाचे धरून आहेत. कारण तर तिकडं गेला असता गावात, तर गाव म्हणजे लागूनच आहे तिकडं. आणि हवा तर एवढी जोरात येत आहे का सांगू तुम्हाला. पहा हवा किती जोरात येत आहे. तर ह्या ऊन प्लस हवा, ह्या दोघांमुळेच एवढा काही झाला, नाही तर एवढा झाला नसता. आणि मी एका साईडला इकडं ब्लॉग बनवत आहे, कारण तिकडंचा आपला झालाच आहे सगळं काही विजवून. तर मी त्यांच्याकडे जाऊन पाहतो आता का चालू आहे तिकडे. आणि इकडून पण तुम्ही पाहू शकता पुरा जळलेला दिसत आहे तुम्हाला. पहा इकडं पुरा ग्राउंडचा क्रिकेट ग्राउंड झाला आहे. पहा तिकडून पोरं गेले आहेत समोर, आणि ते लहान नाही मोठेच आहेत पोरं, म्हणजे त्यांच्या सोबतीलाही आहेत मोठे लोक. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून सांगत आहो, कारण ते यूट्यूबवाला आहे ना, तो लवकरच कॉपीराईट देते. त्याच्यामुळे हे तिथं काही मोठेच मुलं आहेत. तर आमचा जो वनवा होता तो पूर्णपणे विजवून झाला आहे. लोकही आले होते भरपूर, आणि तिकडं पहा, तिकडं गर्दी आहे, तिकडं बालट्या आहेत, पाणी आणत होते लोक, पूर्ण विजवला आहेत पासून. तर जर लोक नसते आले, म्हणजे उशिरा माहीत झाला असतं त्यांना, तर पुरा जळून खाक झाला असता.
जसा इकडचा झाला आहे समोरून तसाच झाला असताना एक वेळ म्हणजे जोराचा लागला तर काय तो थांबणार नव्हता, कारण तर कचराच एवढा वारला होता की पुरा जळून खाकच होणार होता. तर आज लागली होती आमच्या गावात आग. तर आम्ही आलो दुपारीच, म्हणजे दुपारी आपल्याला फोन आला होता तर आम्ही हे धरलो नाही, याचेच झाडाचे तोडलो, कारण की त्याच झाडाला वाचवासाठी त्याचीच फांदी कामात आली आज. म्हणजे एवढा म्हणजे पहा इकडं परिसर किती जळला दिसत आहे तुम्हाला. तर हा म्हणजे तिकडं जंगलाकडे लावली होती आग, तर तोच म्हणजे एवढी हवाई चालू आहे आणि दुपारची वेळ आहे तर एवढा म्हणजे वनवा वाढला की तो पेलत नव्हता. तर लोकांनी, आमच्या गावातल्या लोकांना माहीत झाला कसा तरी म्हणजे एकामेकाला सांगून, तर ते आले धावत धावत आणि हा सागबन पूर्ण जळणार होता. तर त्यांनी लोकांनी वाचवला, म्हणजे घरून पाणी बिनी आणलं आणि साफसूफ केल्या जागा. नाहीतर उन्हाळ्याचा दिवस होता, सागाचे पाला इकडं पुरा पडून होता खाली आणि कचरा भुतगांजा असा वारून होता असा. तर पूर्ण आज म्हणजे खाकच होऊन गेला असता, तरी पण अर्धा वाचवला गावकऱ्यांनी. आणि माझा जो ब्लॉग शूट करताय तो कृष्णा शूट करताय, जो की मी आता त्याला दिला. आतापर्यंत तो तर दिसला नाही मला इथं, पण तो मागवून आला, कारण तर लहान आहे बापू आणि आग भरपूर बहुत जास्त होती. आणि तिकडं पाहू शकता, तिकडं चालूच आहे आग, तिकडं समोर पहा किती पांढरा पांढरा दिसत आहे तुम्हाला. तर ते चालूच आहे आणि आम्ही भर उन्हाळ्यात म्हणजे दुपारी आलो तर ऊन तर बहुतच जास्त लागत आहे. आता आम्ही थोडंसं भट्टीवर जाऊ, त्यानंतर जाऊ गाईस घरी. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि माझा ब्लॉग एंड करायची वेळही आली आहे. म्हणजे मगाशी आम्ही गेलो होतो वनवा विजवासाठी आणि आत्तापर्यंत तो म्हणजे पेटतच आहे. म्हणजे इकडं पेटत होता आधी, तर तो असा घुमून इकडं आला. तुम्हाला दिसत असेल तर पहा, इकडं दिसत आहे आता ह्यावेळी. न मगाशी होता तो वनवा इकडं होता, तर म्हणजे जो गोल गोल फिरून आला आहे तो आता. तर मगाशी तर विजून झालाच होता इकडचा वनवा, पण इकडं माहीत नाही कसा गेला. तर जंगलही मस्त पेटत होता, तर विजवला बाकीचा, जेवढा लोकांनी विजवू शकले तेवढा विजवला. तर आजचा गाईज मी व्लॉग जो आहे तो इथंच बंद करतो, एंड करतो. तर का पा दाखवत आहे हे काहीतरी कृष्णा दाखव, चंद्र दिसला म्हणते. पाय चंद्र, याने कधी चंद्र पाहिलाच नसेल, तुम्ही पाहिला का कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या नव्यान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत. बाय बाय. त्या हर्षवानीच बात करताय आज. कसा बात करता? हर्षवानीच. कोणता रे बापू? फेक. व्हिडिओ बनवणारा म्हणतो.